गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू TNT. मी आता निघाली ऑफिसला आणि रिंगाळून झोपली. तिला दाखवायचं राहून गेलं कारण मी घाई घाईत होती. सो बॅक टू वर्क. आज सॅटरडे पण आमच्या ऑफिस असतं. बाय. हॅलो गाईज, दर्शना माझी फ्रेंड. आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर, काहीतरी खायला आहे की नाही बघायला. टिफिन खाऊन बोर झालो आहे. एवढं दिवाळीच्या सुट्टीमध्ये फराळ खाऊन खाऊन बोर झालो. आता परत टिफिनची लाईन चालू झाली तर त्याच्यात बोर झालो. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. पण दीदीने चालू केलाच असेल, आय नो. काय ते ब्लॉग आहे मम्मी, ब्लॉग करते. लाईट गेली आहे म्हणून कमी प्रकाश दिसत असेल तुम्हाला, म्हणजे उजेड. काय फालतूगिरी यार, सकाळला उठून लाईट गेली आणि ते पण ह्या पावसामुळे. म्हणजे हा पाऊस विंटर सीझनमध्ये का पडतोय मला कळतच नाही भाई. माझी चार्जिंग पण कमी माहिती, पण तरी मी करते. मला सांगायचं आहे माझी दुखदर पिढा उठल्या. हां, मी लेट उठली माहिती मला. दीदी गेली आहे कामाला, दीदीने स्टार्ट केलाच असेल मग, आय नो. म्हणजे ती बोललेली, आता काय माहिती नाही केलं की नाही. मग ती टाकेल पहिली ते. तर मला गरम होतं यार. आणि त्यात हा पाऊस आला ते आला, लाईट पण घेऊन गेला पागल. काय बोलू, राहू दे. चला बाय, नंतर भेटू. तिथे सगळे स्टॉल लावलेले असतात असे, पण ते काका दिसत नाही आहेत जिथे आम्ही नेहमी खातो. बॅड लक. ही लाईट अजून आलेली नाही आहे आणि बाहेर पाऊस जाऊन ऊन पडलं आहे तरी पण ही लाईट अजून आली नाही आहे. कसं व्हायचं यार आजचा दिवस, असं लाईटीत जाणाऱ्यासाठी. गरम होतं आहे मला, लाईटीचा प्रकाश पण कमी पडतो आहे. ही लाईट पण जात आली, आता काय करणार मी? हां, नंतर माझ्या मोबाईलची चार्जिंग कमी आहे. मी तुम्हाला कंप्लेंट करते, तुम्ही काय करणार याच्यात. पण ठीक आहे, मी माझं दुःख शेअर करते तुझ्यासोबत. काय लाईट आली, बरं झालं. बघा मम्मी तशीच बघते दिसते. काहीतरी कंटेंट दे. काय देऊ बाय. काय नाही, बरं पाऊस लाईट आली. लागतो, नाही तर काय, पाऊस लागतो. नको त्या टाइम मध्ये, नको त्या टायमाला काय टाइम मला मात घ्यायला पण मिळत नाही. तर तिने मॅट घेतलाय, काय बॉडी गरम करते ना असं, तो मला. तर लाईट गेली त्याच्यामुळे तिला घ्यायलाच भेटला नाही ऑब्व्हियसली. ही झोपली होती. ए दारे, मी झोपली होती काय? मी झोपून उठली त्याच्यानंतर लाईट गेली, समजलं असं. आता दीदी तिकडं काय करते ते तुम्हाला कळेल जर तिने केला तर. ती काय करणार? ती बोललेली ना मला, मी तिकडे ब्लॉग करणार आहे स्टार्ट ऑफिसमध्ये, तर तू इथं कर. तर मी करते शूटिंग, हे बघ. चला मग नंतर भेटू. मी फोन चार्जिंगला लावते आता. बाय. हेलो गाईज, मी रेडी, म्हणजे मी फ्रेश झालेली आहे. सो मला असं चेहरा माझा ना डलच वाटतो आहे, फ्रेश होत. तर मी असा विचार केला होता की जरा थोडा चेहऱ्याला ग्लो आणूया, म्हणजे टॅनिंग रिमूव्ह करूया. मग मी काय नाही लावत आहे, मी फक्त हां बेसनचं पीठ लावण्याचीच बात होते माझी इथं. मग जरा टॅन रिमूव्हल करते थोडासा. आता माझ्या पायांचे पण जरा चालतात, काय बोलतात यार, थांब. माझ्या पायांना पण थोडा टाईम झाला आहे, थोडा नाही जास्त झाला आहे, असे चट्टे झाले. थांबा दाखवते. ते तुम्हाला माझे पाय असे झालेत, झेब्रा क्रॉसिंगसारखे झालेत माझे पाय. थांबा, मी आता टॅन रिमूव्हल करते आणि दाखवते तुम्हाला किती फरक पडतो ते, आणि खरंच फरक पडतो का ह्याच्यावर तर कळेलच. सो ह्याच्यावर कळेलच ना किती टॅन रिमूव्हल होतं आहे.
चेहऱ्यावर नाही कळला तरी. सो मी आता रेमेडी तयार करते. बॅटर रेडी झालेला आहे अशा प्रकारे. चला लावूया. तर आता मी लावते. अरे थांबा माझा कॅमेरा ओके, परत कट हे कट होणार आहे. बॅटर रेडी आहे, आता मी लावते. कंपनीतली लोक दगावली होती आणि हे तिथे सिनेमॅटिकमध्ये टाकले. थोडासा फरक पडला आहे. यावेळी तर फोडी आली का हलदगिरी असो, पण त्या पॅक थोडासा एकदम फरक पडला. तर तो वीकमध्ये 2-3 वेळा लावायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या रेमेडीमध्ये. वाटतंय ना थोडा फरक. कॅमेरामध्ये थोडा वेगळा वाटत असेल, बट स्टील थोडा फरक पडला आहे. पायांना पण दाखवतो थोड़ा तो फर्क पड़ा है. मेरे को लग रहा है, पता नहीं, आप बताओ कि अच्छा ही क्या रेमेडी या फिर वेगळा ट्राय करना पडेगा. चला नंतर भेटू. आता गेलो स्टेप. हा गाईस, हाय. स्टेप चढताना तोंड बंद ठेवायचं, कमी बोलायचं आणि स्टेप चढायच्या. मग थाप लागत नाही. हां, असं श्वास फुलत नाही, असं दर्शनाचं म्हणणं आहे. पण जे फिटनेस फॉलोच करत नाही त्या लोकांना नॉर्मल चाललं तरी धाप लागतं. जे लोक म्हणजे मी आहे माझं पण जास्त फिटनेस हे करत फॉलो नाही करत. भाई, हा विद्याविहारचा ब्रिज खूप घाण आहे. चालता स्टेप्स तेच ते छोटासा. तुम्ही कधी विद्याविहाराला आलात तर तुम्हाला समजेल कोणता ब्रिज बोलतो आणि हा नीलकंठ बाजूचा. चला बाय, नंतर बोलू. टाटा. 7 वाजलेले आहेत आता. कंटाळा आला यार घरात बसून बसून. आणि कॉलेज चालू होतं तेव्हा कॉलेज नकोसं वाटतं. मग काय, कॉलेज जेव्हा चालू होतं तेव्हा असं वाटतं कधी सुट्टी पडणार. आणि आता सुट्ट्या आहेत तर घरात काही कामच नाही. जे काम आहे पण मला करायची इच्छा नाही. सध्या आता पाणी येईल 8 वाजता. मग पाणी भरेल. पण दीदी कधी काय हॉट नंतर मला आलाय कंटाळा. छत्री नाही न्यायची. अरे हां, पाऊस परत चालू झाला ना. पाऊस परत चालू झाला बाहेर. पावसाला काय काम धंदे ते कोणत्या पण सीझनमध्ये टपकतोय नुसता. मी बाबा ठेवते छत्री आता पण नाही. ती दिदी छत्री घेऊन नाही गेली, ती आता भिजत येणार. आता ती येईपर्यंत पाऊस चालू असेल तर दिदी भिजणार. मग बघूया मग. गाईस, पाऊस पडलेला आहे डोंबिवलीत. मी आजच सकाळी छत्री काढून ठेवली बॅगेतून. म्हटलं की आता नाही पडणार पाऊस, आता दिवाळी पण संपली. पण हा भेंडी परत पडला. हा प्रतीक वाट बघतोय. दिसला तुम्हाला? चलो. हॅलो गाईज, आता आलेली आहे मी कामावरून. सो आणि मला जाम भूक लागली आहे, पण आमच्या घरात अजून काय रेडी नाही आहे. सो दर्शनाने मला फराळ दिलेला आहे. आता मी तोच खाणार आणि जरा माझी भूक कमी करणार. खरं मला जाम बेकार भूक लागली. आम्ही दुपारी डबा खाल्लेला तेवढंच, त्याच्यानंतर काय नाही खाल्लं. बस माझ्या घरातल्यांना माझी काळजीच नाही आहे बाबा. जरा लवकर जेवण करावं. काय बोलायचं, जाऊ दे. मला बोलते जेवण कर, गप्पाने खा. मग एवढं वाटतं तू. चलो टेडा बाय बाय. खाने के बाद मिलते. दीदी घरी आलेली आहे आज, लवकर आली खूपच. आणि खादडते पण आल्या आल्या. मग अरे मम्मा जेवण करते ना. हा मग
भाजी करते, जेवण झालेलं आहे, चाय ठेवली आहे तापवायला. असं बघू नका, चाय आम्ही लेटच पितो. आणि आता दीदी आली आहे तर मी दीदीसोबत पिणार म्हणून थांबली आहे मी दीदीसाठी एवढी. आता झोपेतून उठली अरे जा, मी झोपलीच नाही. मी झोपली का मला पण माहिती, मी नाही झोपली. काय करत होती? काय माहिती काहीतरी करत होती. के ड्रामा बघत होती, बसलेली पडलेली लोळलेली. मग गायजेसला आमच्या थोडासा हे केला, एंटरटेन केला. एंटरटेन नाही, माझा मला काय नाव ठेवायचं का? थोबड्याला हे करताना दाखवलं गायजेस लोकांना. थांबा, हात दुखला माझा. थांबा थांबा, पाणी आलं. डाळ भात आणि बुर्जी 2 गाय जास्त जातात. रिंका, तू ब्लॉग बघितला आपला? हा बघितला. कधी बघितला? आत्ता मगाशी. निर्लज्ज. भाई सकाळपासून त्यांना विचार माझ्यासोबत काय काय होते. आणि त्या मोबाईलला चार्जिंग नव्हती, एक तर लाईट गेलेली. आणि ब्लॉग पण तिला मी बोलली आजचा कर, तिने केला पण आई नसेल. शपथ. सांगा हिला, तुम्हाला माहितीये. वाजले मला हे टाकू दे. 10. सो आता आम्ही जरा काय करतो, जेवतो. बाय. डायलॉग फुकट गेला. काय झालं होडीला लागलं. सिंगलला लागलं. गाईज, मी हिला बोलली मी येते शतपावली करून, तर हिचं रिॲक्शन होतं काय, कसं होतं, काय कसं रिॲक्शन होतं. सो हिला शतपावली म्हणजे माहिती नाही गाईज. ठीक आहे ना, ती कधी करत नाही ना, कधी बोलतच नाही ना असं शब्द. मी बोलते करते. ज्यावेळी मला हेवी होतं जेवण तेव्हा मी करते. वज्रासन पण करते, तू काही नाही करत. बदला खान है तो दो, पता है मैं फेमस हूँ बहुत. ऐसा मुंह पे कैमरा लेके आ जाते हैं खाने में. हॅड बाय. सो गाईज, शतपावली चालली आहे जरा माझी. जेवण जरा खूप हेवी झालेलं, मला नेहमी बुद्धी वगैरे खाल्लं का हेवीच होतं नॉनव्हेज आयटम. सो माझी शतपावली चालली आहे, त्यासाठी थोडीशी आमच्याच फ्लोअरवर चालली. बाकी आजचा दिवस कसा गेला काय गेला तो मला काइंड ऑफ दाखवलाच आहे. हेच रुटीन असतं. ऑलमोस्ट वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि कामामध्ये. घरात जो वेळ भेटतो ती ही मुलगी माझा वेळ घरातला खाते पूर्ण. आई शपथ. बाकी नाही गेलं. मी त्यांना सांगते माझं रुटीन जे असतं ते मी अपलोड केलं आहे माझ्या रांगोळीवर जाशील अशी पंकवेन. अरे चलताय. पण माझी शतपावली झाली. आता तू आता का आली, आता तू कर. हे काय काय 2000 रुपये भेटले. ते म्हणा. अरे ते माहिती वाटते ना मला. कसली माहिती पाठ केलीस? अरे राजगड किल्ल्याची. अरे सांग. तुमच्या ब्लॉगमध्ये येणार. राजगड किल्ल्याची माहिती पाठ केलं, तुला 2000 भेटले? आम्हाला बोलले असते आम्ही पण गेलो असतो. हा ना. लहान पोरात किती ना. ये गलत बात है. वीडियो मैंने निकाला, वो आपको दिख जाएगा. तू माझे ब्लॉग बघतो की नाही? हा. मग लाईक नाही करत? दीदी असते. मग तू पण पप्पांच्या मोबाईलवरून बघायचं आणि चॅनलचं नावच लाईक नाही माहिती. ती आणि ती एवढा चिडवत असतो तरी पण ह्याला नाव नाही माहित बोलतो. खोटारडा. खोटारडा. मला हा आणि चिन्मय एक आहे अजून दुसरा. सो ती आणि तिला सबस्क्राईब कर पप्पांच्या फोनवरून. असंही पप्पांच्या आई बोल दे. ही सो फास्ट. ऐसा ही होना चाहिए. भावा असंच असलं पाहिजे. बहिणींना बघा सपोर्ट कर. तो कसा ऐकतोय, तुम्ही पण ऐका जरा आणि करा सबस्क्राईब. ये देखो वो कर रहा है. हे घे सर्च करून दे पहिले. वाकडा तिकडा होऊन माझा अरे चॅनल आला रे ना. आता येतो. फर्स्ट सबस्क्राईब subscribe करायचा. सगळे ब्लॉग लाईक कर. आणि ऑल बेल पण दाबायची. तर ओके. आता तुला नवीन अपडेट येत राहतील आमचे ब्लॉगचे. ह्या ब्लॉग हा आता बरी टाकतो उद्या. आता हा ब्लॉग एडिट करण्यात उद्या अपलोड होईल ठीक. हा ब्लॉग. तुम्ही पण लाईक सबस्क्राईब शेअर करा. थँक्यू सो मच ब्रो. तुझी बहीण कुठे? का पळतोय तू कॅमेरापासून? वो लाज रहा है. ही पोरगी मला खूप आवडते रे. आम्ही सेटिंग नाही लावत बाई. चल बाय बाय. बाय. अशा रीती आमचा अजून एक सबस्क्रायबर वाढलेला आहे. कुछ भी हो जाए भाई.
अपने ही फॉलो नहीं करेंगे तो कैसा चलेगा। बाकियों का तो उनको पता चलने के बाद वो कर ही लेंगे। सो मेरे जो अपने हैं वो तो करो फॉलो, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला आता मी जाते बिग बॉस बघायला, माझी शतपावली झालेली आहे। टाटा। बिग बॉसचे काही जर हे असतील चांगले तर तुम्हाला क्लिप्स शेअर करेन। बाय बाय, तब तक के लिए टाटा बाय बाय। आज फिर से इसका बायसनेस देखना है सलमान खान का। कुछ मत बोल। हम नहीं डरते। हमारा प्रणीत देख शेर बना बैठा है उधर। लड़की जीतेगा। बघा काय होतं मम्मीला केसात हात घालते रिलॅक्स होण्यासाठी आणि ही झोपली। सो असो, मी बोलत होती आजसाठी एवढाच ब्लॉग। उद्या भेटू परत पुन्हा नवीन दिवशी। आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। सो बाय, गुड नाईट।